10 वर्ष लहान तरुणासोबत विवाहिता आत गेली. संबंध ठेवणं बेतलं जीवावर. नेमकं काय घडलं? एका हॉटेलच्या बंद खोलीत काही तासात असं घडलं की जी महिला स्वतःच्या पायांनी आत गेली ती पुन्हा बाहेर आलीच नाही. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील एका शांत भागात घडलेली ही घटना सुरुवातीला अगदी सामान्य वाटत होती. नेहमीप्रमाणे लोक आपापल्या कामात व्यस्त होते. कुणालाच कल्पना नव्हती की काही तासात अशी एक घटना इथं घडणार आहे जी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरेल. एका हॉटेलमध्ये असलेल्या 2 व्यक्तींकडे सुरुवातीला कुणाचंच लक्ष गेलं नाही, कारण अशा ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ कायमच असते. त्या दिवशी एक महिला आणि तिच्यासोबत एक तरुण हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी स्वतःला पती पत्नी असल्याचं सांगितलं आणि खोली घेतली. हॉटेल कर्मचाऱ्यांनाही त्यात काही वेगळं वाटलं नाही. दोघंही शांतपणे खोलीत गेले. सर्व काही अगदी सामान्य असल्यासारखं दिसत होतं. पण त्या बंद दरवाजामागे काही वेळानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली ज्याची कल्पनाही कुणी केली नव्हती. हॉटेलच्या बाहेर सगळं पूर्वीसारखंच सुरू होतं. लोक येत होते, जात होते, कर्मचाऱ्यांची कामं सुरू होती. मात्र त्या खोलीत नेमकं काय सुरू आहे याची कल्पना कुणालाच नव्हती. वेळ पुढे सरकत होती आणि त्या दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा सुरू होती याचा कोणीही साक्षीदार नव्हतं. दरम्यान अचानक एक अनपेक्षित घटना घडली. हॉटेलमधून बाहेर पडलेला तो तरुण थेट पोलीस ठाण्याकडे निघाला. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती की अपराधीपणा हे कुणालाच समजत नव्हतं. पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर त्याने जे सांगितलं ते ऐकून उपस्थित अधिकारीही काही क्षण स्तब्ध झाले. त्याच्या एका वाक्याने संपूर्ण प्रकरणाचं स्वरूप बदललं. पोलिसांनी तात्काळ हॉटेलकडे धाव घेतली. संबंधित खोली उघडून पाहिली असता आतलं दृश्य धक्कादायक होतं. खोलीत ती महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिला तातडीने तपासण्यात आलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. एका साध्या भेटीचा शेवट इतका भयानक होईल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला. हॉटेलमधील कर्मचारी, व्यवस्थापक आणि आसपासच्या लोकांची चौकशी करण्यात आली. खोली कधी बुक झाली, दोघे किती वेळ आत होते, बाहेर कोण आधी आला, अशा प्रत्येक गोष्टीची माहिती गोळा केली जाऊ लागली. प्रत्येक छोटासा तपशील महत्त्वाचा मानला जात होता. तपास जसा जसा पुढे सरकत गेला तशी तशी या दोघांची ओळख समोर येऊ लागली. मृत महिला विवाहित असल्याचं स्पष्ट झालं. तिचं लग्न अनेक वर्षांपूर्वी झालं होतं. मात्र वैवाहिक आयुष्यातील मतभेदांमुळे ती काही काळापासून माहेरी राहत होती. याच दरम्यान तिची त्या तरुणाशी जवळीक वाढल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं.